सुलभ झाली आहे, त्यामुळे एकूणच कराचा बोजा तर कमी होईलच. शिवाय इनपुट टॅक्स आहे, क्रेडिटची प्रक्रिया सोपी होईल असं म्हटलं जातंय. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय आणि या सुधारणांचा त्यात कसा लाभ मिळेल? मी एखादी वस्तू बनवतो, एखादा प्रोडक्ट बनवतो, त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते मला खरेदी करावं लागतं. स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा अजून कपडा असेल किंवा फळप्रक्रिया किंवा कृषी मालावर प्रक्रिया करत असताना ते पदार्थ असतील, तर ते विकत घेताना मला टॅक्स द्यावा लागतो. त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टॅक्स असतो. तो GST एखादी माझ्या ज्या अशा कच्च्या मालावरचा माझा टॅक्स असेल, तो जो टॅक्स भरला आहे मी, माझ्या फिनिश प्रोडक्टवरचा जो टॅक्स आहे, फिनिश प्रोडक्ट मार्केटमध्ये जात असताना त्याच्यावर जो टॅक्स लावतो. एखादी वस्तू मला म्हणजे 30 रुपयाचा त्याची कच्चा माल असेल आणि त्याच्यावर समजा आपण समजू की 5% टॅक्स आहे, तर त्याच्यात ₹1.5 टॅक्स गेला. विकताना 50 रुपयाला वस्तू गेली, माझ्याकडे बनवण्याची प्रक्रिया अमुक पगार बिगार सगळं करून 50 रुपयाला गेली. 50 रुपयाला गेली तर त्याच्यावर पुन्हा 5%, तर 25 रुपये. तर मला ती जी काही माझा जो काही ₹1.5 होता ते न भरता मला फक्त तिकडे ₹3.5 भरायचे आहेत. म्हणजे त्याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणू आपण, त्याप्रमाणे सेटअप मला मिळत होता आणि त्याचा बोजा हा गिरायकावर पण लागत नव्हता. कारण मला तो टॅक्स ₹1.5 परत मिळणार आहे. मग गिरायकाला मी माझ्या किमतीत मला ₹1.5 कमी ठेवता येतं ते. अशा प्रकारे तो फायदा मला होत होता आणि तो होणार आहे. म्हणजे एकूण पाहता ही जी कररचना सोपी झालेली आहे, त्यामुळे ग्राहकांसाठी, उद्योजकांसाठी दर कमी होतील, त्यामुळे बाजारामध्ये पैसा जास्त खेळता राहील आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेला त्याला चालना मिळण्यासाठी देखील फायदा होईल. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल भूषणजी धन्यवाद. पुन्हा भेटूया.